हॅलो मिसेस कारंडे, आज काय बनवलं स्पेशल जेवणासाठी तुम्ही? जेवणासाठी कसं आहे ना मिस्टर कारंडे, जेवणासाठी ना आज तुमच्यासाठी कोबीची भाजी आणि अक्षरशः 4 चपात्या आहेत. 4 चपात्या? अहो पण मिसेस कारंडे, तुम्हाला तर माहित आहे की मी एखादी जर मला न आवडती भाजी असेल तर 2 चपात्याच्या वरती चपाती खात नाही. तुम्हाला माहिती आहे या सगळ्या गोष्टी, तरी पण तुम्ही 4 चपात्या का बनवलेत? मला माहिती आहे बरं, तुम्हाला भाजी आवडत नाही आणि 2 चपात्याच्या वर तुम्हाला चपात्या जात नाही, म्हणून कसं मुद्दामूनच मी 4 चपात्या तुमच्यासाठी ठेवल्यात. कारण कसं आहे ना, तुमचं तोंड तेवढंच बंद राहील 4 चपात्या खाण्यामध्ये आणि जरा घरात शांती लाभेल, म्हणून म्हणलं 4 चपात्या. अहो मिसेस कारंडे, पण जर तुम्ही चिकन मटन बनवलं असतं तर काय वाईट झालं असतं मला सांगा बघू द्या. अजून 2 चपात्या वाढीव केल्या असत्या तरी देखील मी खाल्ल्या असत्या ना त्या. आनंदाने म्हणतो ना मी. कसं आहे ना मिस्टर कारंडे, तसं तुमचं पण बरोबर आहे, पण कसं आहे ना, आपल्याकडे ना कोंबड्यांचे असे खोराडे असे भरपूर असे नाही आहेत ना, कारखाना पोल्ट्री नाही आपल्याकडे की रोज कोंबडं कापायचं आणि तुम्हाला चिकन घालायचं आहे. आणि बकरं करायचं म्हणजे आपल्याकडे शेड उभारलेत का काय बकराचे जणू की रोजच तुम्हाला मटण खाऊ घालायचे नाही. पण तसं पोल्ट्री आणि बकऱ्यांसाठी शेड जर उभारावेच लागतील, मग तुम्हाला रोज आपण चिकन मटण देऊ. हा, मग रोज दाबून दाबून 10 चपात्या भाकऱ्या खा बरं का. तशी तुमची आयडिया फार छान आहे, पण आतापर्यंत मला नाही वाटत की तुम्ही कधी अशी अपेक्षा किंवा असं म्हणजे उंच विचार केले असतील वगैरे. पण आता किमान तुम्ही विचार तरी करताय. ठीक आहे. मग कधी सुरू करताय तुम्ही मग पोल्ट्री फार्म? ओ माय गॉड. अहो मिस्टर कारंडे, कसं झालंय ना, आपल्या चाळीमध्ये ना बिशी लावायची होती, तेव्हा तुमच्या खिशातनं 100,000 रुपये नाही निघाले आणि निघाले बरे पोल्ट्री फार्म उभं करायला. खादीला तेवढं चुनचुनीत बरं तुम्हाला आठवतं चिकन मटन. बिशीने असं पण माझं कुठे पोट भरतं तेव्हा. आणि असंही बँक बॅलन्स ठेवला तरी तुम्ही कुठे ठेवता बॅलन्स? माझ्याकडे आहे काय शिल्लक आतापर्यंत? अहो मिसेस कारंडे, तुमच्याबद्दल बोलायला गेलं तर फार काही आहे, पण आता त्या सगळ्या गोष्टी मी नाही बोलत. बोलूच नका, थोबाड तुमचं बंद ठेवा मिस्टर कारंडे. अजिबात तुम्हाला काही चिकन मटन मिळणार नाही. माझ्या बिशीचं तर नाव घ्यायचं नाही, ते माझ्यासाठी स्वतःसाठी असतं, पण तुम्ही चालू करू दिले नाही. बसायचं नाही, गपचूप ती कोबीची भाजी चपात्या खायच्या. अहो मिसेस कारंडे, एवढं तनतन कशाला करताय? थोडं रिलॅक्स घ्या. रिलॅक्स. थोडं जरा हळू. बाहेर लोक ऐकतात आजूबाजूला. मला पण माहिती आहे वातावरण गरम होत चाललंय ते. तुम्ही उगाच माझं डोकं खाऊ नका आता. अहो मिसेस कारंडे, तेवढं बघा जरा चिकन मटनचं काय होत असेल तर तेवढं बघा जरा. आज सुट्टीचा दिवस आहे, त्याच्यामुळे आज आनंदाचा दिवस गेला पाहिजे घरामध्ये. तसं पण काय मी भांडण नाही करत, सुरुवात तर तुम्हीच करता नेहमी. असू द्या. तेवढं जरा आजचं बघा, जरा चिकन मटनचं तेवढं बघा. जे आहे ना घरात कोबीची भाजी चपाती ते पहिले खायचं आणि नंतर दुसरा ऑप्शन बघता येईल जर ते सगळं संपलं तर. जर ते 4 चपात्या नाही संपल्या तर दुसरा ऑप्शन मिळणार नाही. चालेल खातो. अहो मिसेस कारंडे, एवढं भडकू नका तुम्ही. ठीक आहे.